होळीला नैवेद्य देऊन झाल्यावर मस्त गरमागरम लाडवे खायचे, मस्त त्याच्यावर साजूक तूप घालायचं. खूपच भारी लागतात हे लाडवे. आणि हे गरम तर भारी लागतातच, पण शिळे झाल्यावर सुद्धा खूपच भारी लागतात. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये. आज आपल्याला होळी निमित्त अशी रेसिपी बघायची आहे. आमच्याकडे होळीच्या दिवशी कढी, फुनके, कान्हले, चिंचेचं पण आणि विशेष म्हणजे लाडवे केले जातात होळीला नैवेद्यासाठी. प्रत्येक भागामध्ये नैवेद्यासाठी वेगवेगळे असे पदार्थ बनवले जातात. कोणी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतं, कोणी बारीक शेवई असते ना, तर ती सुद्धा तेलगुळामध्ये करून तोही नैवेद्य दाखवतात. पण आमच्याकडे विशेष म्हणजे लाडव्यांचाच नैवेद्य असतो होळीसाठी. तर तेच लाडवे आज आपल्याला बघायचे आहेत कसे करायचे ते. ही एक पारंपरिक अशी रेसिपी आहे. तर तुमच्याकडे हे बनवतात का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. सगळ्यात पहिले आपल्याला लाडवे वळून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 कटोरं भरून साधारण 3 वाटी पीठ आहे हे. आता ह्या पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. पाव चम्मच मीठ घालत आहे, जास्त खारट नाही करायचं. मिक्स करून घ्यायचं सर्व. मीठ पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पुरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे. पुरीच्या पिठाप्रमाणे बघा असा घट्टसर गोळा तयार करून घेतला. याला आता 2 मिनटं राहू द्यायचं आहे आपल्याला फक्त. 2 मिनटानंतर पीठ छान असं झालेलं आहे. आता एक छोटासा गोळा काढून घेऊ पीठ याच्यामधून. आता हे साईडला ठेवू आपण. आणि एक पोळपाट घेतलं. तर याच्यावरती आता आपल्याला एकसारखा हा गोळा करून घ्यायचा आहे. हा बघा असा गोळा घ्यायचा आहे आणि असं लांब लांब वळून घ्यायचे आहे लाडवे. आपण शेंगोळे वळतो ना त्याप्रमाणे. तर या पद्धतीने असे लाडवे वळून घेतलेले आहेत. आपलं हाताचं बोट असतं ना, त्याच्यापेक्षा थोडंसं बारीक असं वळून घ्यायचं आहे आपल्याला, असं लांब लांब. तर बघा अजून एक करून दाखवते तुम्हाला. असं शेंगोळ्यांप्रमाणे करून घ्यायचे ते लाडवे सुद्धा. तर याच पद्धतीने सर्व लाडवे मी वळून घेणार आहे. आणि एवढीच जाड ठेवायची, याच्यापेक्षा बारीक नाही करायचे. वाळवून ते अजून बारीक होतात. सर्व लाडवे मी असे वळून घेतले आहेत बघा. तर या लाडव्यांना आता आपल्याला कडक उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान असं वाळवून घ्यायचं आहे. 2 दिवस कडक उन्हामध्ये लाडवे मी इथे वाळवून घेतलेले आहेत. आणि खूप छान असे वाळल्यानंतर बघा असे मध्ये पोकळ दिसतात. हे बघा असे तुम्हाला दिसत असतील, असे मध्ये छिद्रे पडतात त्यांना वाळल्यानंतर. असे छिद्रे पडतात ना, तर समजून घ्यायचं की लाडवे कडक असे वाळून गेलेले आहेत. आता याच्यामधून मी 1 वाटीभर लाडवे काढून घेणार आहे आपल्याला करण्यासाठी. आता ते खूप जास्त आहेत, मी जास्त वळलेले आहेत. बाकीचे मला होळीच्या दिवशी कामात येणार आहेत. तर इथे मी 1 वाटी घेणार आहे फक्त. हे लाडवे आपण वर्षभर सुद्धा साठवून असे ठेवू शकतो. छान असे वाळवून घेतले ना, तर आठवण आली तेव्हा आपण करू शकतो. तर हे थोडेसे मोठे आहेत, याचे अजून थोडेसे आपण बारीक तुकडे करून घेऊ. हे बघा असे तुकडे करून घेतले बघा बारीक असे. तर यांना आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे. इकडे कढई ठेवलेली आहे गॅसवर. तेल घालून घ्यायचं आहे अर्धी पळी. हे लाडवे टाकून घ्यायचे आहे तेलामध्ये. आणि यांना असं मस्त खमंग असं भाजून घ्यायचं आहे, थोडे थोडे हलकेसे डाग पडेपर्यंत. लाडवे भाजण्यासाठी मी इथे तेल वापरलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. लाडवे भाजत असताना गॅस मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे छान असे एकसारखे खमंग भाजले जातात.
लाडवे भाजण्याचं कारण म्हणजे आपण ते कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेतलेले असतात, तर ते थोडेसे असे मऊ व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला ते लाडवे भाजून घ्यायचे असतात. लाडवे छान असे खमंग भाजले गेलेले आहेत, हलकेसे डाग पडेपर्यंत. आता काढून घेऊ यांना आपण. लाडवे छान असे खमंग भाजले गेलेले आहेत, यांना आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर लाडवे शिजण्यासाठी मी इकडे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम झालेलं आहे. तर लाडवे कधी पण गरम पाण्यामध्येच टाकायचे आहेत उकडायला, कारण आपण शेवाळ्या वगैरे टाकतो ना, त्याचप्रमाणे यांचीसुद्धा प्रोसेस असते. तर आता हे गरम लाडवे मी याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये घालून घेणार आहे. लाडवे पण गरम आहेत आणि पाणीसुद्धा आपलं गरमच आहे. हे बघा, लगेच पाण्याला उकळी आली. थोडंसं उकळू द्यायचं आहे यांना 2-3 मिनिटं. 1 वाटी जर लाडवे असतील तर 2 ते 2.5 वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित शिजतात. 2-3 मिनिटं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे लाडवे घालून घेतल्यानंतर. तर आता आपण कुकरचं झाकण बंद करून द्यायचं आहे. आता 6 ते 7 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवर. 6-7 शिट्ट्या करून आणि कुकर गार करून घेतलेलं आहे. आता आपण कुकर खोलून बघू. हे बघा, लाडवे छान असे शिजलेले आहेत आपले. चमचने आपण तोडून बघू. हे बघा, अगदी मऊसर असे लाडवे शिजलेले आहेत. जेवढे लाडवे घेतले होते तेवढ्याच मापाचा मी इथे गूळ घालून घेत आहे आता लाडव्यांमध्ये. तर पाव वाटी लाडवे होते, तर छोटी 1 वाटी घेतली होती मी, तर छोटी 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे. ही वाटी जरा मोठी आहे. तर आता हा गूळ आपल्याला या लाडव्यांमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता परत हे कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. आता 7-8 मिनिटं याला परत असं गूळ चांगला असा वितळेपर्यंत शिजवून घेऊ. तर छान असा घट्टसर होतो तो गूळ आणि लाडव्यांमध्ये घुसतो, तर खूप छान लागतात मग चवीला हे. 3 ते 4 मिनिटं मोठ्या गॅसवर आणि नंतर 2-3 मिनिटं मीडियम गॅसवर असे लाडवे आपण शिजवून घेतलेले आहेत. हे बघा, छान असे रसरशीत लाडवे आपले तयार झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला 2 चम्मच खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. वेलचीची पूड आहे अर्धा चम्मच, छोटा अर्धा चम्मच आहे, ती घालायची आहे. छान असं मिक्स करून घेऊ. तुम्ही याच्यामध्ये काजू आणि बदाम असे बारीक करून सुद्धा टाकू शकतात, चारोळी टाकू शकतात, पण मी एकदम साध्या सिंपल पारंपरिक पद्धतीने तुम्हाला करून दाखवले आहेत. आता 2 मिनिटं फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. 2 मिनिटानंतर आपले लाडवे तयार आहेत. बघा, एकदम रसरशीत असे लाडवे झालेले आहेत. आता गॅस बंद करू. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. मस्त असे रसरशीत आणि एकदम छान असे लाडवे आपले झालेले आहेत. तुम्हाला ही होळी स्पेशल अशी लाडव्यांची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.